हाय फ्रेंड, मी सोनाली. माझ्या सोनाली स्पून नेटवर्क या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कस्टर्ड आईस्क्रीमची रेसिपी बनवून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये मी 1 लिटर दूध घातलेलं आहे. हे दूध आता आपण उकळण्यासाठी ठेवूया. दुधाला एक उकळी येईपर्यंत आपण गॅसची फ्लेम हाय ठेवणार आहोत. एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपण लो करणार आहोत. लो टू मीडियम फ्लेमवर दुधाला आपण सतत ढवळत राहायचे आहे. आपले दूध उकळत आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहोत. मी 1 लिटर दुधामधील थोडेसे दूध बाजूला काढून ठेवले होते. त्यामध्ये आपण आता 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहोत. त्याचा कलर हळूहळू बदलत आहे. मध्ये आपण थोडीशी विलायची घालायची आहे. नंतर 3-4 चमचे साखर घालायची आहे आणि थोडंसं केसर घालायचं आहे. केसर घालून झाल्यानंतर आपण हे दूध सतत ढवळत राहायचं आहे. हे दूध सतत ढवळत राहणार आहोत जोपर्यंत आपले हे दूध निम्मे आटत नाही. आपले दूध बऱ्यापैकी आटलेले आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे. आता आपण त्यामध्ये ही कस्टर्ड पावडर घालायची आहे आणि ही पावडर घातल्यानंतर हे दूध सतत ढवळत राहायचे आहे. कारण कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे आपले दूध हळूहळू घट्ट होणार आहे. गॅसची फ्लेम हाय करून दुधाला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. दुधाला उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत. 5 मिनिटं याला आपण असेच ढवळत राहणार आहोत. 5 मिनिटं शिजवल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे दूध थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. आपले दूध थंड झालेले आहे. थंड झालेले हे दूध आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. नंतर आपण ते 2 ते 3 मिनिटं फिरवून घेणार आहोत. आता आपण त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूयात. त्यामध्ये पिस्त्याचे थोडेसे काप, काजूचे थोडेसे, नंतर बदामाचे थोडेसे तुकडे आपण यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत. आता आपण हे मिश्रण एका मोल्डमध्ये घालून घेऊया. नंतर आपण त्यावरती पुन्हा ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालणार आहोत. आपण हे 10 ते 12 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. 12 तासानंतर आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे. तुम्ही पण तयार करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.